अमरावती लोकसभेवरून भाजप शिवसेना आमनेसामने। अमरावती लोकसभा जागा ही शिवसेनेची आहे, त्यामुळे मी अमरावतीमधून निवडणूक लढवणार। एनडीए युतीमध्ये असताना 8 वेळा या जागेवर शिवसेनेचाच उमेदवार निवडणुकीला उभा होता। खासदार नवनीत राणा यांना वाटेल ते बोलायची सवय आहे, त्यांच्यासारखे बोलण्याची सवय आम्हाला नाही, अशी ठाम भूमिका शिवसेने शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी आज माध्यमांशी बोलताना मांडली। गेल्या काही दिवसापासून महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये काही लोकसभा मतदारसंघाच्या जागावरून रस्सीखेच सुरू आहे। यामध्ये अमरावती आणि कोकणमधील रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवरून अधिकच तणाव निर्माण झाला आहे। अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी आपल्याच भाजपकडून ही जागा मिळेल असा दावा केला असून अडसूळ पिता पुत्र आमचा प्रचार करतील असे जाहीर केले आहे। यांच्या या दाव्याबाबत आनंदराव अडसूळ यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, कपड्याच्या आतमध्ये सर्वच नग्न असतात, मात्र राजकारणामध्ये काही लोक कपड्याशिवाय नग्न असतात। नंगे से तो खुदा भी डरता है, त्यामुळे राणा दाम्पत्याच्या विधानावर आम्ही प्रतिक्रिया देणार नाही असे म्हणाले। अमरावती लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा कधीच नव्हता। नवनीत राणा भाजपमध्ये गेला तरी त्यांना हा मतदारसंघ मिळणार का असा प्रश्न आहे। आम्ही मात्र आमचा दावा सोडणार नाही, आम्ही कुठल्याही परिस्थितीत इथूनच निवडणूक लढवणार असा निर्धार अडसूळ यांनी केला। शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे। आम्हाला चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळाले आहे, त्यामुळे कोणासाठी तरी आम्ही मतदारसंघ पाणी सोडून शिवसेनेचे नाव घालवायचे नाही। राजकारण सोडू, पण राणा यांचा प्रचार करणार नाही। लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वीच नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल लागेल अशी अपेक्षा आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केली। आमच्या बाजूने निकाल लागेल अशी आमची अपेक्षा आहे। उच्च न्यायालयाने 108 पानांचे निकाल दिला असून नवनीत राणा यांचे 7ही प्रमाणपत्र खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे असे अडसूळ म्हणाले आहे। तसेच नवनीत राणा आता भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू असताना भाजपमध्येही पदाधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात राज्याच्या आणि केंद्रामध्ये त्यांना विरोध दर्शवला असल्याचे अडसूळ यांनी सांगितले आहे। आम्ही एक वेळी राजकारण सोडू, पण राणाचा प्रचार करणार नाही असे अडसूळ यांनी जाहीर केले आहे। तुम्हाला यावर काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा।